मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या GDC 2026 या अधिसूचनेत कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या परीक्षेचं माध्यम केवळ हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये ठेवलंय आणि त्यामुळे मराठी भाषेला या प्रक्रियेतून हद्दपार करण्याचा जाणीवपूर्वक घाट घातला जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येतो। मनसे नेते अमित ठाकरे यांनी या संदर्भात रेल्वे प्रशासनाला काही खरमरीत प्रश्न विचारलेत। राज ठाकरे आणि त्यांच्या मनसैनिकांनी 2008 साली रेल्वे भरतीत मराठी भाषेला स्थान आणि भूमिपुत्रांचा हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष केला होता, त्याची आठवण अमित ठाकरेंनी करून दिली आहे आणि त्या 2008 सालानंतर 2017, 2019 आणि 2023 पर्यंत रेल्वेच्या परीक्षा मराठीत होत होत्या। पण आता अचानक रेल्वे प्रशासनाला मराठी माणसाच्या संयमाची परीक्षा का पाहायची आहे असा प्रश्न अमित ठाकरेंनी विचारलाय। आणि पाहूयात या पार्श्वभूमीवर मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी मध्य रेल्वेकडून मराठीला देण्यात आलेल्या सापत्न वागणुकीविषयी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे। खरं तर केंद्र सरकारचा आदेशच आहे की प्रादेशिक 15 भाषांमध्ये ही कोणत्याही एक्झाम ज्या आहेत रेल्वेच्या त्या व्हायला पाहिजेत। मग तुम्ही जर केंद्राचा तसा आदेश असेल तर स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी हे आदेश धुडकावण्याची काहीच गरज नाही पहिलं तर। दुसरं ह्या डिपार्टमेंटल ज्या एक्झाम असतात पदोन्नतीच्या तिथे मराठीची ॲलर्जी का आहे स्थानिक अधिकाऱ्यांना। जर ह्या एक्झाम मराठीतून झाल्या नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वीही रेल्वेच्या विरोधात अनेक आंदोलनं केली आणि ती आंदोलनं मला वाटते विसरली असतील तर थोडी जरा मागे फ्लॅशबॅकमध्ये जाऊन त्यांनी आठवावीत। आंदोलनाला सामोरं जायचं आहे की मुलांना मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यायचा आहे हा त्यांनी विचार करायला हवा। वळूयात पुढच्या बातमीकडे। ठाण्यानजीकच्या मुंब्रा परिसरात लॉकडाऊन लागण्याची अफवा पसरवणं एका तरुणाच्या भलतंच अंगाशी आलंय।